मंचाची शोभा वाढवली. प्लीज मंचावर यायचं आहे. प्लीज आपण मंचावर या. तर चला आपण मॅचला लगेच सुरुवात करायची. वेळ न घेता आपण लगेच सामन्याला सुरुवात करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र निखिल यांचा आपण आवाज ऐकूया पहिल्या 3 ओव्हरमध्ये. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला टीम आपण बरप संघ पाहतोय. गावदेवी बरप आणि त्यांना फाईट करेल रियांश 11 चौधरपाडा. गौरीपाडा. रियांश 11 गौरीपाडा हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्यांना फाईट करत असताना गावदेवी बरप. गणेश मोरे साहेब यांचा विशेष गोरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मानिवलीपाड्याचे आहेत गणेश गोरे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. जाऊया मॅचमध्ये जिथे मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर गावदेवी बरप आणि त्यांना फाईट करत असताना टीम रियांश 11 गौरीपाडा या दोन टीममध्ये मॅच जी मात्र सुरुवात होती. विकास आणि अतिश ही जोडी मैदानामध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विकास आणि अतिश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन अतिश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं विचार केला बरप गावाचा की सातत्यानं मनीष धुमाळ आणि अनिल म्हात्रे यांची जोडी पाहायला मिळते. परंतु आज मैदानामध्ये आपण पाहतोय की सलामीची जोडी अतिश आणि अतिशच्या जोडीला विकास. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि लगेचच एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने गावदेवी बरप संघ धावफलकावर धावसंख्या 3 धावा विदाउट लॉस. अतिच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला विकास त्याच्या जोडीला गोलंदाज तयार होतो. इथे सुरेख प्रकारचा चेंडू डी फाईन लेग मध्ये चेंडू खेळला. अतिच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दमदार हा चौकार. संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर मध्ये बॉल जातोय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. अतिचा हा ब्रँडेड फटका चौकार. वेगावर स्वार होतोय. गोलंदाज आपण पाहतोय रवी म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. लाईटचा काहीसा प्रॉब्लेम त्यामुळे तुमच्यापर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंग आम्ही पोहोचू शकलो नव्हतो. 10 क्रिकच्या पद्धतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा तुमच्याबरोबर जॉईंट होतो. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21. 21 धावा. रवी म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम षटक रवीचं मैदानामध्ये राहिलं. मामनोली टीमचे कॅप्टन प्रवीण विशे बाहुड्या. प्रवीण टॉससाठी चला आणि त्याचबरोबर अटाली वडवली. राहुल सर टॉससाठी येणं गरजेचं राहील. यानंतर आपला सामना खेळवला जाईल. प्रवीण यशवंतराव साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष असं स्वागत. विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय प्रवीण यशवंतराव साहेबांचा. विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र करतोय. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा ज्या मात्र आल्यात. 3 बॉलमध्ये 4 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन विकास. तर 9 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवर खेळतोय अतिश. पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं क्रिकेट गावदेवी बरप. परंतु दुसऱ्या षटकामध्ये रियांश 11 गौरीपाडा या टीमने कमबॅक केलाय. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेगानं. वेग होता परंतु नियंत्रण नाही आणि तेच दर्शवलं मुन्ना पठाण सरांनी. JP पॅनल जय पवार सर
सातत्यानं जे मात्र आपण पाहतो त्यातील हे पंच आपण पाहतोय. मुन्ना पठाण सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. जय पवार सर अतिशय चांगली कामगिरी सातत्यानं त्यांची पाहायला मिळते. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जे पी पॅनलने गाजवलं आहे आणि तेच पॅनल या पंच कमिटी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, लॉंग ऑनला चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा लगेचच फायदा उचलला. निलेश शेठ गोंधळी यांचा देखील आपण शुभ सन्मान व्यासपीठावर जो मात्र करतोय. त्याचबरोबर स्वप्नीलजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. संघाची धावसंख्या 24 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. राम पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एनवर विकास ज्याच्याकडे क्षमता आहे इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे सुरेख प्रकारचा चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून लाजबाब स्ट्रोक जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता अतिश आणि बॅट्समन विकास 2 धावा इथे कंप्लीट करतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 26 ऑन द बोर्ड. गावदेवी वरप प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील पाहायचं. राम मात्रे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर एंडवर विकास. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. काव कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, इथे धोका होऊ शकतो, खतरा होईल आणि बॅट्समन अतिश धावबादच्या रूपानं माघारी. गावदेवी वरप संघाला लागलेला पहिला हादरा फलंदाज बाद विकेटचं पतन. कुंदन पाटील साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण एन्जॉय करतात. स्वर्गीय कमलाकर शेलार चषक 2022 संजय दादा शेलार, त्याचबरोबर निलेश दादा शेलार अर्थात भाऊस राजेश दादा पाटील यांनी केलेलं देखणं नियोजन आणि त्यांना साथ देताना आपण कियास जीवदानी स्पोर्ट क्लब मानिवली संघाला देखील पाहतोय. अतिशय अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं केलं. या स्पर्धेचा आजचा फायनल डे, शेवटचा दिवस आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे होऊ शकली असती परंतु आबाने नकार दिला कारण आबाला स्ट्राईक आवश्यक आहे. मोठी फटके येणे इथे गरजेचे आहे. 3 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आणि मैदानामध्ये अनिल म्हात्रे आणि मनीष धुमाळची कमी नक्कीच जाणवते टीम ओरपला. सातत्यानं त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट सलामीसाठी हे दोन्ही फलंदाज आपण सातत्यानं पाहत असतो आणि अक्षरशः कल्याणचं क्रिकेट गाजवणारे हे 2 खेळाडू यांची अनुपस्थिती आज वरप संघाला थोडीशी का होईना अवघड पडते. राम मात्रेचा हा भन्नाट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होतोय. चेंडू डॉट येईल. संघाची धावसंख्या 28. गावदेवी वरप प्रथम बॅटिंग करत असताना जे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये अचूकता पाहायला मिळते. राम मात्रे यांच्या माध्यमातून आबाच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम गावदेवी वरपसाठी. तो येईल का ते देखील पाहायचं आहे. इथे देखील भन्नाट वेगानं हा चेंडू टाकला. अप्रतिम बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट होईल. 3 षटकं मैदानामध्ये कंप्लीट होतील. पहिलं षटक मैदानामध्ये गोलंदाज राम मात्रेचं कंप्लीट होतं. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात आणि विजयासाठी 29 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस होईल ते ऐकण्यासाठी आपण गायकवाड सरांकडे जाणार आहोत. तर टॉस करतोय मामनोली आणि त्यांना फाईट करेल टीम अटाली वडवली. टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी संपर्क करा. मामनोली टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि त्याचबरोबर अटाली वडवली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी येणे गरजेचं राहील. आपण आता टॉस करतोय. आपण टॉस करतोय. अटाली वडवली टीमचे कॅप्टन राहुल सर या. टॉस जो मात्र करणार आहोत आणि त्यांना फाईट करेल मामनोली टीमचे कॅप्टन पावड्या. टॉससाठी येणं गरजेचं राहील.
ओके, कॅप्टन उपस्थित होत आहेत. अगदी काही क्षणातच सन्माननीय आदरणीय प्रेमनाथ शेठ म्हात्रे साहेब, भाजपा शहर अध्यक्ष कल्याण शहर यांचं आगमन होईल. त्याचप्रमाणे कार्यसम्राट कल्याण पूर्वचे आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांचंही काही क्षणातच आगमन होणार आहे. मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं निश्चितच मनपूर्वक स्वागतासाठी आम्ही आतुर आहोत. टॉस करतोय आपण. मामनोली संघाचे कॅप्टन चे मात्र कॉल करतील. टॉस आणि टॉस का बॉस कोण ते देखील आपल्याला पाहायचंय. छापाचा कॉल आणि इथे काटा. वडवली टीमने टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण. ओके, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे, त्यामुळं ज्यावेळेस मॅच संपेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे वडवली टीम, राहुल आणि कंपनी. आणि मामनोली आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वडवली विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गायकवाड सर. धन्यवाद. तर वळणार आपण सामन्याकडे. तत्पूर्वी सन्माननीय अतिथी सखाराम दुंदारोहणे, विद्यमान सरपंच अंतार्डे गाव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या सोबतीला ॲडव्होकेट जयेश मोहिते यांचंही आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. अक्षय बोपी हे देखील आगमन होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण टीम वडवली टीम समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला राहुल यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूसाठी सजग असेल रवी आणि गोलंदाज मंदार. पहिला चेंडू सुरेख प्रहार. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रात. चेंडू हवेत गेला होता. क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं 2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. रवी आणि सागर अप्रतिम कामगिरी. याची देही याची डोळा पाहीण क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. आणि हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कमळाकर शेलार साहेब यांना मानवंदना देणारी ही स्पर्धा. स्पर्धेचा आजचा समारोपाचा दिवस. वेळेची मर्यादा, कोरोनाच्या नियमांची आपण निश्चितपणे अंमलबजावणी करीत आहोत. म्हणूनच 3 षटकांचे सामने पाहतो आहोत. पुढचा चेंडू अतिशय सुरेख प्रहार होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल आला होता. मात्र झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद दिला गेला रवीला. 1 धाव प्राप्त केली गेली. एका धावीच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 3 धावा. उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता. एक चांगला घणघणाटी प्रहार पाहिला. मात्र क्षेत्ररक्षकानं निश्चितच झेल जरी सोडला असला तरी किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. तर मॅडम मंदार. सागर जबरदस्त आघात करतोय. चेंडू जातोय डीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. स्वर्गीय कमला कशेलर चषक हाय रायगड ठाण्याची शान. विद्यमान सरपंच सखारामजी रोहणे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट जयेश मोहिते यांचं आगमन झालं. आपलं स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर प्रहार. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रवी आणि सागरचं कौतुक करावं लागेल. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. 9. विजयाचं लक्ष आहे केवळ 29 धावांचं. पॉवर प्लेच्या षटकात निश्चितच पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सागरच्या बॅटमधून एक चौकार पाहिलेला आहे आणि सुंदर नजाकत भरे फटके सुद्धा पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू निश्चितच. मात्र एसटीच्या रोखानं नव्हता. जोरदार अपील केलं गेलं होतं. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईची रूपाने ही धाव मिळेल. एका धावीच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 10 धावा. जबरदस्त आघात करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र एसटीच्या रोखानं चेंडू नव्हता. पंच या ठिकाणी अतिशय दक्ष आम्हाला लाभलेले आहेत. पंच जय पवार असतील, पंच मुन्ना पठाण असतील, पंच फैजल शेख
चिंतामण शेठ यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे चंदू भोसले सर तालुका अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 10 धावा, विजयाचं लक्ष 29 धावांचं. एक सुंदर स्पर्धा, अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला जे काही नियम दिले त्यांचं आपण पालन करणार आहोत आणि म्हणूनच वेळेची मर्यादा पाळण्यासाठी 3 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये खेळण्यात येत आहेत. आपणा सर्वांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करेन, आपणही आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा धावफलकावरती, विजयाचं लक्ष 29 धावांचं. एक जबरदस्त कामगिरी केली गौरीपाडा संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकात धावांची लयलूट झाली होती. 15 धावा पॉवर प्लेच्या षटकात वसूल केल्या गेल्या. मात्र त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दोघांचं कौतुक करावं लागेल. रवीचं कौतुक करावं लागेल, रामचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या षटकात केवळ 6 धावा, तिसऱ्या षटकात 7 धावा, अशा पद्धतीने धावसंख्येला लगाम लावण्याची कामगिरी गौरीपाडा संघाच्या गोलंदाजांनी केली होती. दुसरं षटक कृष्णाला सुद्धा तशाच पद्धतीच्या कामगिरीची री ओढावी लागेल. जर या ठिकाणी आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर निश्चितच धारदार गोलंदाजीची गरज आहे. वरप काही खेळाडूंची अनुपस्थिती त्यांना निश्चितपणे जाणवते आहे. कृष्णा गोलंदाजी सज्ज सामोरं जातोय. फलंदाज सागर. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी, खोलवर डप्प्याचा चेंडू, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडूची पेरणी केली होती. ते तर्रार मारा जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय कृष्णा. चेंडू शेष आहेत 11 आणि धावांची गरज आहे 19. दरम्यान पुढचा चेंडू कृष्णाच्या माऱ्याला सामोरा जाईल सागर. आणखी एक सुंदर चेंडू, एका पाठोपाठ एक धारदार गोलंदाजी. दुपारचं सत्र आहे. जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भरभक्कम शरीरयष्टीचा कृष्णा जबरदस्त कामगिरी करतोय. ते तर्रार मारा करतोय. सागरला बांधून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. परंतु किती वेळ आपण सागरला बंदिस्त करू शकतोय पाहूया. कृष्णाचा पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी. मात्र पंचांचा निर्णय आपण जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईड एक्सवेअर धावफलकावरती धावा झळकतील. 11. आदरणीय सन्माननीय अतिथी श्रीयुत प्रेमनाथ शेठ म्हात्रे साहेब, भाजपा शहर अध्यक्ष कल्याण शहर यांचं आगमन होत आहे. स्वर्गीय कमळाकर शेला चषक 2022. आदरणीय प्रेमनाथ शेठजी आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू, एक जबरदस्त गणगणाती प्रहार. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्राकडे. पळून एक धाव पूर्ण केली. एका धावावर समाधान मानावं लागेल. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. बिनबाद 12. सन्माननीय अतिथी आदरणीय सन्माननीय प्रेमनाथ शेठ म्हात्रे साहेब, भाजपा शहर अध्यक्ष कल्याण शहर यांचं आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीनं आदरणीय सन्माननीय प्रेमनाथ शेठ म्हात्रे साहेब यांना ही मानवंदना दिली जाते. दरम्यान पुढचा चेंडू कृष्णा समोर जाईल रवी. फुलटॉस चेंडू काऊगॉर्नच्या क्षेत्रात गगनाला भेदणारा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. शेवटच्या अगदी आपण जर पाहिलं सीमारेषेपासून केवळ 2 ते 3 इंचाचं अंतर राखता झेल टिपतोय. स्वर्गीय कमळाकर शेला चषक 2022 मध्ये आदरणीय म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. पहिला झटका फटका बसतो आहे. अतिशय सुरेख प्रहार होता. मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदण्यामध्ये अपयशी ठरतोय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आबा काय झेल टिपला, अप्रतिम. दरम्यान पुढचा चेंडू कृष्णाचा सामोरा जाईल फलंदाज
सागर फुल्लर लेन चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः कृष्ण हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडूला अडवू शकला नाही. एक धावेच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकत आहेत. 13 धावा. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर कुठेतरी सामना पूर्णपणे एका बाजूला झुकतोय का असं वाटत होतं, मात्र इथे कृष्णाचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केले, टिच्चून मारा केलाय, तिखट मारा केलाय. गोलंदाज कंजूस असावा, माणूस कंजूस नसावा, परंतु गोलंदाज जेव्हा आपण बनतो तेव्हा मात्र तो कंजूस असावा आणि या ठिकाणी कंजूस गोलंदाजी केली कृष्णानं. आदरणीय सन्माननीय गौतमजी भंडारी, शक्तिमानचे जिमचे सर्वेसर्वा यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान कृष्णाचा चेंडू सामोरा जातोय फलंदाज हेमंत. सुरेख गोलंदाजी, चेंडू गेला होता कव्हरच्या क्षेत्राकडे. एक धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धाव झळकत आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. विजयासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. काय गोलंदाजी केले वरब संघानं. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से देते हुए जबरदस्त आघात करणारी गोलंदाजी आपण अनुभवली. 6 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण. याची देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. तर हा दैदिप्यमान सोहळा निलेश शेलार उर्फ भाऊस, त्याचप्रमाणे संजयजी शेलार साहेब यांच्या वतीनं एक सुंदर क्रिकेटचा सोहळा आपण पाहतो आहोत. कैलासवासी कमळाकर शेलार यांना मानवंदना देणारी ही स्पर्धा आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी ही स्पर्धा. अनेक मान्यवर मागील 4 दिवसापासून स्पर्धेच्या ठिकाणी येत आहेत, स्पर्धेचा आनंद द्विगुणित करतायत. आता सुद्धा मंचावरती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथ शेठ म्हात्रे साहेब. सोबतीला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सखाराम दुंदा रोहणे, विद्यमान सरपंच रोहन अंतर्डे गाव, ॲडव्होकेट जयेशजी मोहिते साहेब, मान्यवर मंडळी. दरम्यान तिसरं षटक आबा स्वतः सज्ज आहे, ज्याने यापूर्वी अतिशय देखणा झेल टिपला होता. आबाच्या माराला सामोरा जातोय फलंदाज हेमंत. गोविली एंडकडनं ही गोलंदाजी. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुन्हा पठाण. स्क्वेअर लेगला पंच फैजल शेख. दरम्यान पहिला चेंडू आबाचा. फुल्लर लेन फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू भिरकावला जातोय सीमा रेषा पार. पंच मुन्ना पठाण यांचा नो बॉलचा इशारा. भीमर चेंडू. 6 धावा. 6+1 7 धावा मिळत आहेत. डीजे एक देखणा प्रहार. आबानं यापूर्वी झेल टिपून आपल्या संघासाठी दैदिप्यमान कामगिरी केली होती, मात्र या ठिकाणी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी गोलंदाजी. स्वतःच्या पायावरती नाही तर संघाच्या पायावरती कुऱ्हाड मारली गेली. फ्री हिटचा चेंडू. सुरेख प्रहार. चेंडू हेलिकॉप्टरचा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्री हिट आहे याची पूर्ण जाणीव हेमंतला. एकेरी धाव मिळते. 1 धावेच्या जोरावरती धाव पलकावरती अतिशय सुरेख चेंडू फळीचं महायुद्ध महासंग्राम रंगलेला आहे. चेंडू शेष 5 आणि 5 चेंडूंमध्ये 7 धावेचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. आबा गोलंदाजी करेल. सामोरं जाईल फलंदाज सागर. 15 पाहिजे होत्या मित्रा. धाव बलकावरती 22 धावा आहेत. विजयाचं लक्ष 29 धावांचं आहे. दरम्यान आबाची गोलंदाजी. आबाच्या माराला सामोरा जातोय फलंदाज सागर. सुरेख गोलंदाजी. ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू. मधली एष्टी उद्ध्वस्त. आणखी एक झटका फटका बसतोय. डीजे
महासंग्राम पाहतो आहोत. षटकाची मर्यादा आहे आणि स्वाभाविकपणे आपण पाहतो अनेक फलंदाज उजवीकडे शफल होत असतात. घर उघड ठेवलं, हे उघड ठेवलेलं घर आबा उद्ध्वस्त करतोय. आबा दाखवून देतोय माझ्याकडनं काही चुकी झाली असली तरी त्या चुकीचं परिमार्जन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. अप्रतिम चेंडू, हवेतच चेंडू हा फिरताना पाहायला मिळाला. आबा सामोरं जातोय मयूर, एक घणघणाती प्रहार, चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपतोय. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बांधून तंबूत परततोय. किती सुंदर टायटल सॉन्ग आहे. निलेश शेलार साहेब उर्फ भाऊस, पूर्ण ठाणे, पालघर, मुंबईच्या परिसरामधील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्यांच्या काकांच्या स्मरणात असलेली स्पर्धा. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग अप्रतिम. समीकरण जर पाहिलं या सामन्यासाठी तर राम म्हात्रे साहेब यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. या ठिकाणी आबा गोलंदाजी करेल. आबाच्या धारदार गोलंदाजीला सामोरं जाईल तो हेमंत. विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज. आबा कुठेतरी गोलंदाजीच्या रनअपमध्ये थोडीशी चुकी घडते, पुन्हा मार्गस्थ होतोय. मुख्य पंच आपण पाहतोय मुन्ना पठाण, दुसऱ्या बाजूला पंच फैजल शेख. जेफी ग्रुप्स पंचांचं पॅनल अतिशय सुरेख पॅनल आहे. महाराष्ट्रभर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण यांना पाहतो. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी. खोलवर डप्प्याचा चेंडू होता, उजव्या एष्टीच्या बाहेर, चेंडू खाली. आपण जर पाहिलं तर बरोबर बॅट चेंडूपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेणारा चेंडू, एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर स्वेर नसता तर आबा पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 धावांची अजूनही गरज आहे. दरम्यान आबा सामोरं जाईल तो हेमंत. सुरेख गोलंदाजी, तेवढा सुंदर प्रहार. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार, कारण आउटफील्ड खूप हार्ड आहे. चेंडूला उसळी मिळते, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. स्वर्गीय कमला कशेलर चषक हाय रायगड ठाण्याची एक चेंडू 3 धावेचं समीकरण. चेंडू फळीचं महायुद्ध, महासंग्राम. 2 धारदार तलवारी एकमेकावरती धडकता आहे, ते ठिणगी उडते आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा. 3 धावा जोडाव्यात लागतील. अप्रतिम क्षण येऊन ठेपलेला आहे. एक चेंडू 3 धावेचं समीकरण. काय सामना पाहतो आहोत आपण, अप्रतिम सामना. आयोजकांनी जो काय पैसा या स्पर्धेसाठी लावलेला आहे, पैसा वसूल करणारे सामने आपण एका पाठोपाठ एक पाहतो आहोत. निश्चितच स्पर्धा 100% नव्हे तर 200% यशस्वी झालेली आहे. निलेशजी शेलार साहेब, संजयजी शेलार साहेब, त्याचप्रमाणे आयोजक KC जीवदानी क्रिकेट संघ, ग्रामपंचायत मानिवली, तर आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. स्पर्धा अतिशय देखणी. दरम्यान पुढचा चेंडू आबाचा. घणघणाती प्रहार करणारी गोलंदाजी. बॉलर मध्ये सुद्धा आबा चेंडू अडवतोय आणि वराब संघाला आपल्या पुढच्या फेरीमध्ये घेऊन जातोय. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन वरब संघ. हार्ड लक, टफ लक. एक दैदिप्यमान सामना आपण अनुभवला. काय सामना होता. गौरीपाडा प्रियांशी 11 संघ एक चांगली फाईट दिली, मात्र आपण फाईट देऊन स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहात. हा सामना वरब